सगळ्यांना स्क्रीन दिसते का? रिप्लाय द्या कोणीतरी स्क्रीन दिसत असेल तर. ओके दिसते. ठीक आहे, स्टॉप करा. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण आपला 8 नंबरचा टॉपिक यूज ऑफ स्प्रेडशीट फॉर इंटरप्रिटेशन अँड ग्राफ क्रिएशन, त्यामध्ये हाऊ टू क्रिएट ग्राफ्स, त्यामध्ये आपण डिफरंट टाइपचे ग्राफ्स बघितले होते. पाय चार्ट, बार, कॉलम्स किंवा हाऊ टू इन्सर्ट व्हॅल्यूज इनटू टेबल फॉर्मॅट इन रोज अँड कॉलम्स फॉर्मॅट, हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेले आहे. नेक्स्ट टुडे विल स्टार्ट दी नेक्स्ट टॉपिक database concepts and types and use of DBMS or RDBMS in agriculture. So what is database? Then what is the use of this database in your agriculture field? काय यूज होतो? नॉर्मली आपल्याला डेटाबेस म्हणजे काय किंवा तो क्रिएट कसा करायचा, हाऊ टू क्रिएट डेटाबेस and how to use that database in your agriculture field. ऍग्रीकल्चर मध्ये त्याचा काय यूज होतो हे आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज डेटाबेस? नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज डेटा. डेटा मीन्स कलेक्शन ऑफ ह्यूज अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे डेटा म्हणजे काय? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन और लार्ज अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन. सो व्हॉट इज इन्फॉर्मेशन? Information means after processing on data, so that data will display in formatted manner or display in one format. This is called as information. म्हणजे एक डेटा असतो, डेटा मध्ये काय तर एक कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, त्यामध्ये मल्टिपल इन्फॉर्मेशन किंवा ह्यूज अमाउंट मध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते. फॉर एक्झाम्पल घ्या एखादं स्टुडंट डेटा. स्टुडंट डेटामध्ये स्टुडंट नेम, स्टुडंट रजिस्ट्रेशन नंबर, देन सिटी, हे झाले डिटेल्स, स्टुडंटचे डिटेल्स झाले. ओके, आता असे मल्टिपल स्टुडंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल 100, 200 मल्टिपल स्टुडंट्स आहेत, त्यांचा डेटा कंबाईन केलेला आहे. ओके, ऍज पर ऑर्डर नाही, जसा तुम्हाला डेटा भेटतो तसा तुम्ही कंबाईन केलेला आहे, म्हणजे एक रॉ मटेरियल और रॉ फॅक्ट्स, दिस इज कॉल्ड एज अ डेटा. देन आफ्टर प्रोसेसिंग ऑन दॅट डेटा, त्या डेटावरती प्रोसेसिंग केल्यानंतर, आता डेटावरती प्रोसेसिंग करायचं म्हणजे काय करायचं तर तो डेटा सॉर्ट आउट करायचा ऍज पर दी रेकॉर्ड्स नुसार करा किंवा रजिस्ट्रेशन नंबर नुसार करा किंवा नेम नुसार. मग नेम न केलं तर आपल्याला अल्फाबेटचा यूज करायला लागतो A to Z पर्यंत, सरनेम जर असेल तर. रजिस्ट्रेशन नंबर पासून केला तर 1 to काय असेल ते लास्ट तिथपर्यंत आपल्याला तो सॉर्ट आउट करायला लागतो. मीन्स दिस इज द फॉर्मॅट फॉर सॉर्टिंग युअर डेटा. डेटा सॉर्ट करण्यासाठी आपण त्या फॉर्मॅटचा यूज करतो. अँड आफ्टर सॉर्टिंग डेटा और आफ्टर प्रोसेसिंग ऑन डेटा, द इन्फॉर्मेशन इज और इन्फॉर्मेशन बीइंग क्रिएटेड. इन्फॉर्मेशन काय होते? क्रिएट होते. समजतंय? दिस इज द डिफरन्स बिटवीन डेटा अँड इन्फॉर्मेशन. डेटा म्हणजे collection of raw facts and figures, and processing on data, the formatted data will display. This is called as a information. Okay, so here is the concept. What is data? Collection of information and the facts that can be recorded and which have implicit meaning known as data. For example, जसं मी स्टुडंटचं एक्झाम्पल दिलं होतं तसं इथं कस्टमरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. कस्टमर, this is the data and the entity which are available in that data. The C name, C number and CCT means customer name, customer number and customer city. Okay, this is the example of data. Okay, then customer name, C name का दिलेला आहे तिथे? कारण कस्टमर हा आपला काय आहे तर डेटाबेस मधला मेन आपला डेटा आहे कस्टमर, किंवा आपला ऍट्रिब्यूट, त्याचे ऍट्रिब्यूट्स मग कस्टमरचं नेम असेल, नंबर आणि सिटी, त्यासाठी सी नेम म्हणजेच कस्टमर नेम.
ते आयडेंटिफिकेशन होण्यासाठी आपण तिथं सी नेम दिलेला आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ डेटा. समजतंय? डेटा आणि इन्फॉर्मेशन. Then next, what is database? It is a collection of interrelated data. Okay, जसं मी सांगितलं, interrelated means the data which are relate or connect to one another. Interrelated means काय? It is relate or connect to one another. ते एकमेकांशी रिलेटेबल असणार आहेत किंवा एकमेकांशी कनेक्ट असणार आहेत. This is the concept of interrelated data. Okay. So database is a collection of interrelated data, and this can be stored in the form of tables, and this data is also stored in form of tables. Form of table means collection of rows and columns. Some collection of rows and columns. So normally data are stored in form of tables, means rows and columns. A database can be of any size and varying complexity or various complexity. काही म्हणा, डेटाबेस जो आहे तो एनी साइज मध्ये असतो, म्हणजे असं काही त्याचं स्पेसिफिक साइज नाही. कितीही साइज मध्ये डेटाबेस, त्यामध्ये कितीही कॉलम्स, कितीही रोज तुम्ही ऍड करू शकता. And varying complexity. So what is complexity? It is the state or quality of being complicated, or the quality or state is not being simple. Complexity म्हणजे काय? It is not a simple, it is complex, means it is the quality, it is complicated. Okay, so database can be in any size or varying complexity. So database may be generated and manipulated manually, or it may be computerized. एक तर तुम्ही स्वतः डेटाबेस क्रिएट करू शकता, रोज आणि कॉलम्स. नॉर्मली कुठलाही डेटाबेस, समजा आता आपण डेटाबेस मध्ये समजा आपल्याला रोज आणि कॉलम्स घ्यायचे, मग आपण एक्सेलचा यूज केला, किंवा डेटाबेस म्हणजे थोडक्यात काय तर एक डेटाचं कलेक्शन करायचं. आता तुमचे जे स्टुडंट्स आहेत सेकंड इयरचे, काय जे तुमचे स्टुडंट्स असतील 100 असतील 120 असतील, मग त्या सगळ्यांचा रेकॉर्ड एका ठिकाणी स्टोर केलेला असतो. म्हणजे तो काय झाला, एक डेटाबेस झाला. मग त्यामध्ये तुमचे इन्फॉर्मेशन असते, तुमचं नेम असणार, रजिस्ट्रेशन नंबर, तुमच्या बॅकलॉगचे सब्जेक्ट असतील, ऍड्रेस असेल, फोन नंबर असेल. सो दिस इज द डेटाबेस. मग डेटाबेस कोणता झाला, तर स्टुडंट हा झाला डेटाबेस, आणि त्याचे ऍट्रिब्यूट्स किंवा त्याच्या एंटिटीज कोणत्या झाल्या, स्टुडंटचं नेम, तुमचं नेम असेल विथ रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, नंतर फोन नंबर असेल, ऍड्रेस असेल तुमचा, तुमचे सब्जेक्ट्स, बॅकलॉगचे समजा सब्जेक्ट्स असतील तर ते सब्जेक्ट्स, म्हणजे हा काय झाला तर डेटाबेस झाला. आता तुमचा जो नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर, आयडेंटिफिकेशन कसं होतं स्टुडंटचं, तर तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर नुसार, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर किंवा नेम याच्या थ्रू आपण काय करतो, स्टुडंट आयडेंटिफिकेशन करतो. नेम पण काय होऊ शकतं, डुप्लिकेट असू शकतं. ओके, नेम पण डुप्लिकेट असू शकतं. त्यासाठी आपण युनिक आयडेंटिफिकेशन हा कीवर्ड यूज करतो. युनिक आयडेंटिफिकेशन साठी आपण रजिस्ट्रेशन नंबर डबल आहे का कोणाचा, समजा ACR 58 असेल, 57 असेल, 1 असेल, डबल कोणाला आहे का, नाही. नेम डबल असू शकतं, सरनेम डबल असू शकतं. सो आयडेंटिफिकेशन साठी आपण कशाचा यूज करतो, तर रजिस्ट्रेशन नंबरचा. कारण आपल्याला माहितीये की स्पेसिफिक नंबर 101 किंवा 1 हा नंबर कोणाचा आहे, तर XYZ या स्टुडंटचा आहे, तर तो त्याचाच असणार आहे. तर दुसऱ्या स्टुडंटचा आहे का, नाही. सो आयडेंटिफिकेशन आपण रजिस्ट्रेशन नंबर थ्रू करतो. सो दिस इज द यूज फॉर दी युनिक आयडेंटिफिकेशन. सो डेटाबेसचा एक यूज होतो की तिथं तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन साठी युनिक आयडेंटिफिकेशनचा यूज करून जे काही डेटा आहे तो सॉर्ट आउट करू शकता. ओके, सो डेटाबेस कन्सेप्ट समजली असेल. इट इज अ कलेक्शन ऑफ इंटररिलेटेड डेटा. Interrelated data means the data which are related or connected to one another. जो डेटा एकमेकांना कनेक्ट केलेला आहे किंवा एकमेकांशी रिलेट केलेला आहे, रिलेशन आहे एकमेकांचं. आता समजा स्टुडंटचा नेम आहे आणि नंबर किंवा सब्जेक्ट. आता कस्टमर आणि सब्जेक्ट हा डेटा इंटररिलेटेड नाही. स्टुडंटचं नेम आणि स्टुडंटचा स्टुडंटचं नेम आणि स्टुडंटचे सब्जेक्ट किंवा स्टुडंटचं ऍड्रेस हे काय झालं, इंटररिलेटेड, म्हणजे इट इज इंटररिलेटेड डेटा. ओके,
and data can be stored in the form of tables format मध्ये तो डेटा स्टोअर केलेला असतो. Then database can be of any size and various complexity. कोणत्याही साइज मध्ये असतो आणि कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय सांगितलेलं, इट इज द स्टेट और क्वालिटी बीइंग कॉम्प्लिकेटेड. तो डेटा कसा आहे तर कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामध्ये इट नॉट बीइंग सिंपल, and it is generated and manipulated manually or it may be computerized. एक तर तो मॅन्युअली क्रिएट केला जातो किंवा कम्प्युटरचा यूज करून डेटा क्रिएट केला जातो. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ डेटा. स्क्रीन गेलेली. नेटवर्क प्रॉब्लेम आहे, जरा वेट करा, 1-2-5 मिनिट वेट करा जरा. स्क्रीन नाही ना दिसत आहे, स्क्रीन दिसत नाहीये का? मेसेज टाका पटकन कोणीतरी. हा ठीक आहे, नाही दिसत आहे स्क्रीन. इथं इंटरनेट प्रॉब्लेम आहे, जरा वेट करा 5 मिनिट. लाईट गेलेली आहे, त्यामुळं नेटचा प्रॉब्लेम झालाय. तोपर्यंत आपण इथं बाकी दुसऱ्या डिव्हाइस वरती कनेक्ट केलेला आहे. स्क्रीन दिसणार नाही, फक्त मी एक्सप्लेन करते आणि परत पीपीटी तुम्हाला ग्रुप वरती टाकते. काय असेल ते थोडासा पॉइंट आपण तोपर्यंत मोबाईलला कनेक्ट केलेला आहे, त्याच्या थ्रू आपण घेऊया. ओके, सो ऐकू येतंय का? आवाज तरी ऐकू येतोय ना व्यवस्थित?
स्क्रीन दिसणार नाही, आवाज तरी ऐकू येतोय का? मेसेज करा पटकन. आवाज येतोय का रे? ओके, ठीक आहे, ठीक आहे, आवाज येतोय. आपण आहे तसं पॉइंट्स कव्हर करूयात. जरा रेंज प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, समजलंय डेटाबेसची कन्सेप्ट काय असतं. डेटाबेस त्यामध्ये एक्झाम्पल, जसं मी स्टुडंटचं एक्झाम्पल घेतलं होतं तसं इथं कस्टमरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. पीपीटीज बघितल्यावर तुम्हाला दिसेल. ओके, सो कस्टमर एक्झाम्पल मध्ये काय घेतलंय, कस्टमर डेटाबेस घेतलेला आहे. ओके, कस्टमरचा. आता कस्टमरशी रिलेटेड कोणत्या फील्ड्स येणार, तर कस्टमर नेम असेल, कस्टमर नंबर अँड कस्टमर सिटी. ओके, कस्टमर नेम, कस्टमर नंबर अँड कस्टमर सिटी. दिस इज द fields which are comes under the customer database. मग त्यामध्ये तुम्ही कस्टमरचं नेम घेऊ शकता, कस्टमरची सिटी कोणती सिटी असेल ते, आणि त्याचा नंबर. दिस इज द कन्सेप्ट ऑफ डेटाबेस. हे झालं फक्त कस्टमरचं. असं तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते डेटाबेसेस क्रिएट करू शकता. स्टुडंट असेल, एम्प्लॉईज असेल, कोणताही डेटाबेस, मेडिकलचा असेल, कोणतंही ऍप्लिकेशन आणि त्याचा डेटाबेस तुम्ही तिथे यूज करू शकता. ओके, नेक्स्ट आहे डेटाबेस सिस्टीम. डेटाबेसची कन्सेप्ट समजली असेल. व्हॉट इज डेटा, व्हॉट इज डेटाबेस, डिफरन्स बिटवीन डेटा अँड इन्फॉर्मेशन. ओके, सो नेक्स्ट डेटाबेस सिस्टीम. सो डेटाबेस सिस्टीम मीन्स व्हॉट, इट इज अ कम्प्युटराइज सिस्टीम. कम्प्युटराइज सिस्टीम का म्हणलेलं आहे, बिकॉज डेटाबेस आर क्रिएटेड बाय युजिंग टेबल्स विच कन्सिस्ट ऑफ रोज अँड कॉलम्स. त्याच्यामध्ये आपण रोज आणि कॉलम्स यांचा यूज करून टेबल क्रिएट करतो कम्प्युटरचा यूज करून किंवा कम्प्युटराइज्ड. सो इट इज कम्प्युटराइज्ड सिस्टीम whose overall purpose is to maintain information and to make that information is available on demand. आणि त्याचं पर्पज काय असतं, इन्फॉर्मेशन मेंटेन करायची म्हणजे स्टोअर करायची, आणि ज्या वेळेस ऍज पर दी डिमांड or requirement of user those information is available for using to the युजर. ज्यावेळेस युजरला ती इन्फॉर्मेशन यूज करायची असेल किंवा युजरची डिमांड असेल त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन अवेलेबल करायची युजरला आणि इन्फॉर्मेशन मेंटेन करून ठेवायची. म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये मेंटेन करतो आपण, रोज आणि कॉलम्स किंवा टेबल फॉर्मॅटमध्ये. सो दिस इज द डेटाबेस सिस्टीम. इट इज कम्प्युटराइज्ड सिस्टीम whose overall purpose is to maintain the information and to make that information is available on demand. ती इन्फॉर्मेशन काय करायची, ऑन डिमांड अवेलेबल करायची. युजरला ज्यावेळेस इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करायची असेल त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन आपण युजरला अवेलेबल करायची. ओके, दिस इज द डेटाबेस सिस्टीम. त्याचे काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज, रिडंडन्सी कॅन बी रिड्युस्ड. फर्स्ट ऍडव्हान्टेज दिलेला आहे डेटाबेस सिस्टीमचा, रिडंडन्सी कॅन बी रिड्युस्ड. सो व्हॉट इज रिडंडन्सी, मीन्स नो लॉंगर नीडेड ऑर युजफुल. म्हणजे जर आपल्याला एखादी कन्सेप्ट किंवा एखादा रेकॉर्ड आपल्याला जर नको असेल तो आपण डिलीट करू शकतो. सो रिडंडन्सी कॅन बी रिड्युस्ड. देन इनकन्सिस्टन्सी कॅन बी अवॉइडेड. इनकन्सिस्टन्सी अवॉइड केली जाते. देन डेटा कॅन बी शेअर. डेटा तुम्ही शेअर करू शकता. सिक्युरिटी रेस्ट्रिक्शन्स कॅन बी अप्लाइड. सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते. इंटिग्रिटी कॅन बी मेंटेन. ओके, इंटिग्रिटी मीन्स accuracy and consistency of data. accurate data तिथं मेंटेन केलेला असतो डेटाबेस मध्ये. डेटा गॅदरिंग कॅन बी पॉसिबल. डेटा गॅदरिंग मीन्स टू ऍक्सेसिंग दी डेटा ऍज पर दी रिक्वायरमेंट. जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही डेटा ऍक्सेस करू शकता. देन रिक्वायरमेंट कॅन बी बॅलेन्स्ड. म्हणजे रिक्वायरमेंट कशा आहेत, बॅलेन्स रिक्वायरमेंट आहेत. ऍज पर दी कस्टमर रिक्वायरमेंट, युजर रिक्वायरमेंट तुम्ही डेटा अवेलेबल करू शकता. सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस सिस्टीम. समजते का? रिडंडन्सी कॅन बी रिड्यूस, इनकन्सिस्टन्सी कॅन बी अवॉइडेड, डेटा कॅन बी शेअर्ड, सिक्युरिटी रेस्ट्रिक्शन्स कॅन बी अप्लाइड, इंटिग्रिटी कॅन बी मेंटेन, डेटा गॅदरिंग कॅन बी पॉसिबल अँड रिक्वायरमेंट्स कॅन बी बॅलेन्स्ड. दिस इज द ऍडव्हान्टेजेस. हे झालं डेटाबेस सिस्टीम. ओके, सिक्वेन्सने आपण कन्सेप्ट बघतोय. फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हॉट इज डेटा. डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन, व्हॉट इज इन्फॉर्मेशन, डेटा आणि इन्फॉर्मेशन यांच्यातला डिफरन्स. नंतर डेटाबेस, डेटाबेस म्हणजे काय. देन डेटाबेस सिस्टीम. ओके,
आणि आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, जो आपल्या टॉपिकचं नाव आहे बघा, डेटाबेस कन्सेप्ट्स अँड टाइप्स, यूज ऑफ डीबीएमएस. डीबीएमएस म्हणजे काय? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. So what is DBMS? DBMS means database management system. It is a collection of programs. It is collection of programs that enables user to create and maintain a database. Collection of programs, त्याच्यामध्ये मल्टिपल प्रोग्राम्स किंवा डिफरंट टाइपचे प्रोग्राम्स कलेक्ट केलेले आहेत, त्याच्यावरती आपण काय करू शकतो? ऑपरेशन क्रिएट करू शकतो किंवा ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, सो इट इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स दॅट enables users to create, maintain a database. Okay, database management system. It is collection of programs that enables user to create and maintain database. म्हणजे डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आणि तो डेटाबेस मेंटेन करण्यासाठी आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा यूज करतो. ओके, DBMS. Then in other words, it is a general purpose software that provides the users with process of defining, constructing and manipulating the database for various applications. Okay, so collection of programs, त्याच्यामध्ये मल्टिपल टाइपचा प्रोग्राम्स किंवा डिफरंट टाइपचे प्रोग्राम्स स्टोअर केलेले असतात DBMS मध्ये. त्याचा यूज आपण डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आणि तो डेटाबेस मेंटेन करण्यासाठी करतो. शिवाय त्यामध्ये आपण इट कन्सिस्ट ऑफ प्रोसेस ऑफ डिफाइनिंग, कन्स्ट्रक्टिंग अँड मॅनिप्युलेटिंग डेटाबेस फॉर व्हेरियस ऍप्लिकेशन. म्हणजे डेटाबेस डिफाइन करतो, तो डेटाबेस कन्स्ट्रक्ट करतो अँड मॅनिप्युलेटिंग द डेटाबेस. मॅनिप्युलेशन मीन्स टू परफॉर्म डिफरंट टाइप ऑफ ऑपरेशन्स ऑन डेटा फ्रॉम डेटाबेस. डेटाबेस मधला जो डेटा आहे त्या डेटावरती आपण मल्टिपल टाइपचे ऑपरेशन परफॉर्म करतो. मग कुठले कुठले ऑपरेशन येतात? ऍडिंग रेकॉर्ड्स, डिलीटिंग रेकॉर्ड्स, रिनेम रेकॉर्ड्स, काही तुम्ही करू शकता. ऍड, इन्सर्ट, डिलीट, अपडेट, हे झाले मॅनिप्युलेशन्स और ऑपरेशन्स ऑफ डेटा. देन all the organized set of information with some kind of indexing system which facilitates access to such specific information. ओके, ज्यावेळेस आपण कुठलाही डेटा ऑर्गनाइज करतो म्हणजे सिक्वेन्सनी किंवा सॉर्ट आउट करतो, तो डेटा आपण ऍक्सेस करू शकतो बाय युजिंग सर्च फंक्शन आणि इंडेक्सिंग फंक्शन. ओके, सो व्हॉट इज मीन बाय indexing? Indexing means it is a data structure technique to allow you to quickly retrieve records from database file. Indexing म्हणजे काय? It is data structure technique. Data structure चं टेक्निक आहे indexing. It is used or it is allowed to quickly retrieve records from database file. Database file मधून quickly कुठलाही रेकॉर्ड तुम्ही ऍक्सेस करू शकता इंडेक्सिंगचा यूज करून. ओके, सो जर एखादी सेट्स ऑफ इन्फॉर्मेशन मधून आपल्याला जर एखादा रेकॉर्ड ऍक्सेस करायचा असेल, सर्च करायचं असेल, तर आपण इंडेक्सिंग या फंक्शनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, इंडेक्सिंग सिस्टीम फॉर फाइल्स, पेपर्स, लेटर्स असेल किंवा पेपर्स लेटर्स असतील त्यामध्ये तुम्ही इंडेक्सिंग यूज करू शकता. टेबल ऑफ कंटेंट्स इन अ बुक, द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इन डिक्शनरी. ओके, तिथे पण आपण इंडेक्सिंगच केलेलं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर्स कशा आहेत? A to Z. असं आहे का B to Z किंवा Z to A रिव्हर्स ऑर्डर मध्ये? नाही. म्हणजे इंडेक्सिंगचा यूज करून A to Z मध्ये अल्फाबेट्स डिक्शनरी मध्ये पण अरेंज केलेले असतात. हे एक्झाम्पल दिलेले आहेत इंडेक्सिंगचे. देन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड क्लासिफिकेशन सिस्टीम इन टेलिफोन डिरेक्टरी. टेलिफोन डिरेक्टरी मध्ये पण अल्फाबेटिकल ऑर्डरनी नंबर्स तुमचे
सेव्ह असतात. देन सब्जेक्ट और ऑथर विच इज बेस्ड ऑन क्लासिफिकेशन ऑफ रेफरन्स कार्ड बाय इंडिव्हिज्युअल सायंटिस्ट. ज्यावेळेस एखादा सब्जेक्ट असेल किंवा ऑथर असेल ते पण आपण क्लासिफिकेशन आपण कसं करतो, रेफरन्स कार्डचा यूज करून. द क्लासिफिकेशन ऑफ बुक्स इन अ लायब्ररी, लायब्ररीमध्ये पण जे बुक्स असतात किंवा लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असतं त्यामध्ये पण सिक्वेन्सनीच किंवा इंडेक्सिंगचा यूज करूनच तो डेटा सॉर्ट आउट केलेला असतो. द कोडिंग सिस्टीम युज्ड बाय सायंटिस्ट फॉर सॉर्टिंग अँड रिट्रायव्हिंग सॅम्पल्स, म्हणजे सायंटिस्ट कोडिंग सिस्टीम जे यूज करतात ते पण सॉर्टिंग आणि रिट्राईव्ह केलेले असतात. ओके, सॉर्टिंग म्हणजे काय तर ऍज पर दी ऑर्डर ऑफ अल्फाबेट्स असेल किंवा ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युजर ते सॉर्ट आउट केलेले असतात आणि ते सॅम्पल्स आपण रिट्राईव्ह करतो. रिट्राईव्ह करतो म्हणजे काय, देन इट विल बी अवेलेबल टू दी युजर फॉर दी यूज पर्पज. ओके, this is the concept of indexing. This concept or this indexing is used, or the purpose of indexing is to allow or quickly retrieve data or records from the database file. Database file मधून तुम्ही क्विकली एखादा रेकॉर्ड्स रिट्राईव्ह करू शकता. म्हणजे समजा जर एक 1000 2000 नंबरचा डेटा आहे आणि डेटाबेस मध्ये स्टुडंटचा डेटा आहे समजा, आणि तो डेटा जर आपल्याला सॉर्ट आउट करायचा असेल तर आपण जर इंडेक्सिंग ही कन्सेप्ट यूज केली. इंडेक्सिंग मध्ये काय होतं, एक रेकॉर्ड ऍज पर दी अल्फाबेटिकल ऑर्डर असेल किंवा कोणत्याही अरेंजमेंटनी तो अरेंज केलेला असतो, मग त्यानुसार आपण काय करतो सॉर्ट आउट करतो. जसं मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं स्टुडंटचा जर डेटा असेल समजा एक 500 स्टुडंटचा डेटा आहे आणि तुम्हाला एक पर्टिक्युलर डेटा एका स्टुडंटचा डेटा पाहिजे असेल तर तुम्ही कसा सॉर्ट आउट करणार, एक तर तो डेटा अल्फाबेटिकल ऑर्डरने असेल, मग तुम्ही ए टू झेड, मग त्यातलं समजा पी लेटरचा आहे, एस लेटरचा आहे, लगेच रजिस्ट्रेशनचा नंबर ठरवलेला आहे डेटाबेस फाईल. ओके, सो दिस इज द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. समजतंय? इट इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स that user use to create and maintain database, and it is a general purpose software that is used for the process of defining, constructing and manipulating database for various applications. Okay, next point बघा. Definition दिलेली आहे database management system. So what is DBMS? It is computerized system for organizing, sorting, retrieving, updating and analyze large and related data quickly and efficiently to provide useful information for decision making for specific purposes and situation. This is the most important definition of DBMS, database management system. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे ते फक्त इथं कंबाईन केलेलं आहे. इट इज कम्प्युटराइज सिस्टीम. कम्प्युटराइज सिस्टीम बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ दी कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके, फॉर ऑर्गनायझिंग, स्टोरिंग, रिट्रायव्हिंग हे सगळे फंक्शन बघितलेले आहेत. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा यूज का होतो, डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी, स्टोर करण्यासाठी, रिट्रायव्हिंग म्हणजे युजरला तो डेटा प्रोव्हाइड करण्यासाठी, अपडेटिंग डेटामध्ये अपडेशन असतील तर, and analyzing म्हणजे तो डेटा अनालिसिस करण्यासाठी, अनालायझिंग लार्ज अँड रिलेटेड डेटा क्विकली, लार्ज डेटा आणि त्याच्याशी रिलेटेड डेटा क्विकली अनालाइज करण्यासाठी, इफिशियंटली टू प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग फॉर स्पेसिफिक पर्पज अँड सिच्युएशन. आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन इफिशियंटली प्रोव्हाइड करायची ज्याला गरज आहे ऍज पर दी डिमांड, पर्पज अँड सिच्युएशन. ओके, सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा यूज समजला असेल. कम्प्युटराइज सिस्टीम आहे त्यामध्ये डेटा ऑर्गनाइज, सॉर्टिंग, रिट्राईव्ह, अपडेट आणि अनालाइज केला जातो. ऍज पर दी युजर रिक्वायरमेंट तो डेटा इफिशियंटली प्रोव्हाइड केला जातो डिपेंडिंग ऑन स्पेसिफिक पर्पज अँड सिच्युएशन. ओके, देन डिसएडवांटेजेस इन फाईल प्रोसेसिंग. फाईल प्रोसेसिंग means processing on files. Okay, then perform or to manipulations or
मॅनिप्युलेटिंग डिफरंट ऑपरेशन्स ऑन फाइल्स. एखाद्या फाईल वरती डिफरंट टाइपचे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. कोणतीही एखादी सिंपल फाईल घ्या, ती तुम्ही काय करू शकता, इन्सर्ट, डिलीट, देन अपडेट, रिमूव्ह, कट, कॉपी, पेस्ट, डिफरंट टाइपचे ऑपरेशन तुम्ही त्या फाईल वरती परफॉर्म करू शकता. सो देर आर सम डिसएडवांटेजेस इन फाईल प्रोसेसिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल, डेटा रिडंडन्सी अँड इनकन्सिस्टन्सी. ओके, म्हणजे रिडंडन्सी मीन्स नो लॉंगर नीडेड और युजफुल. रिडंडन्सी म्हणजे काय, तर तो लॉंग टाइम साठी यूज केला जात नाही. अँड इनकन्सिस्टंट डेटा. ओके, so there is a no sequence in a data. Then difficult in accessing data means there are occur some difficulties for accessing some data. कोणताही डेटा ऍक्सेस करण्यासाठी काही डिफिकल्टीज तिथं क्रिएट होतात. Then data isolation. So what is mean by isolation? Means it controls how and when changes are made. आयसोलेशन मध्ये काय ठरवलं जातं की कोणत्याही डेटाबेस मध्ये हाऊ अँड व्हेन चेंजेस आर मेड, म्हणजे त्या डेटामध्ये चेंजेस कधी आणि कोणते चेंजेस होणार, दोज पार्ट और दोज डिसिजन इज टोटली डिपेंड्स ऑन डेटा आयसोलेशन. ओके, सो डेटा आयसोलेशन मीन्स इट कंट्रोल्स हाऊ अँड व्हेन चेंजेस आर मेड. Then next point or next disadvantage is data integrity. Integrity means its accuracy and consistency of data. Then concurrent access is not possible. Concurrent access means multiple users are interacting with the system simultaneously. म्हणजे मल्टिपल युजर्स आहेत आणि ते ऍट द सेम टाइम सिस्टीम वरती काय करतात, तर मल्टिपल युजर्स ऍट दी सेम टाइम ला त्या सिस्टीमला इंटरॅक्ट करतात. दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॉन्करंट ऍक्सेस. कॉन्करंट ऍक्सेस म्हणजे मल्टिपल युजर्स, भरपूर युजर्स आहेत आणि ऍट अ टाइम त्या सिस्टीम वरती काय करतायत, ऍक्सेस करतात डेटा. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॉन्करंट ऍक्सेस. अँड द लास्ट वन डिसएडवांटेज इज सिक्युरिटी प्रॉब्लेम्स. ओके, म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जात नाही कशामध्ये, फाईल प्रोसेसिंग. समजतंय? these are the disadvantages in file processing. Okay, so data redundancy and inconsistency, difficulties in accessing data, then data isolation, data integrity, concurrent access is not possible, and security problems. Okay, स्क्रीन गेलेली आहे, परत रेंज प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे ऍडव्हांटेजेस ऑफ डीबीएमएस. आता आपण जे डिसएडव्हांटेजेस बघितले ते फाईल प्रोसेसिंग डिसएडव्हांटेजेस होते. आता आपल्याला डीबीएमएस चे ऍडव्हांटेजेस बघायचे आहेत. सो ऍडव्हांटेजेस ऑफ डीबीएमएस. फर्स्ट, डेटा इंडिपेंडन्स, म्हणजे डेटा इंडिपेंडंट आहे. डेटा आर नॉट डिपेंड टू इच अदर, एकमेकांवरती ते डिपेंड नाही. इफिशियंट डेटा ऍक्सेस, डेटा तुम्ही इफिशियंटली ऍक्सेस करू शकता. डेटा इंटिग्रिटी अँड सिक्युरिटी. इंटिग्रिटी आहे मीन्स अॅक्युरसी इन डेटा और अँड सिक्युरिटी म्हणजे अनऑथोराइज्ड ऍक्सेस कॅनॉट ऍक्सेस युअर डेटा. कोणताही अनऑथोराइज्ड युजर असेल तर तो तुमचा डेटा ऍक्सेस करणार नाही. ओके, नेक्स्ट आहे डेटा ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स इट ऍक्ट ऍज अ ऍडमिन और इट ऍक्ट ऍज अ सर्व्हर. म्हणजे तिथं तुम्ही डेटा काय करू शकता, सर्व्हरला जसा डेटा स्टोअर होतो तसा सेम एका पर्टिक्युलर लोकेशनला तो डेटा स्टोअर केला जातो. ओके, सो दिस इज द डेटा ऍडमिनिस्ट्रेशन. देन कॉन्करंट ऍक्सेस अँड क्रॅश रिकव्हरी. कॉन्करंट ऍक्सेस सांगितलेला आहे, मल्टिपल युजर्स सायमल्टेनियसली एका डेटावरती इंटरॅक्शन करू शकतात. अँड क्रॅश रिकव्हरी मीन्स इज द प्रोसेस by which database is a move back to consistent and unstable state. म्हणजे कोणताही एखादा डेटा रिकव्हर आपण करू शकतो.
देन लास्ट ऍडव्हान्टेज रिड्यूस्ड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट टाइम. म्हणजे आपण जर DBMS चा यूज करून जर एखादं ऍप्लिकेशन क्रिएट केलं किंवा एखादं ऍप्लिकेशन पब्लिश केलं तर आपला जो टाइम आहे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट टाइम DBMS मुळे रिड्यूस होऊ शकतो. कारण जे काही डेटा आहे तो आपण आपल्या डेटाबेस मध्ये स्टोअर केलेला असतो. ऍज पर दी रिक्वायरमेंट तो डेटाबेस मधला डेटा आपण यूज करू शकतो. समजतंय? दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ DBMS. डिसएडव्हान्टेजेस अँड ऍडव्हान्टेजेस समजले असतील. ओके. सो नेक्स्ट पॉइंट बघा, ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स म्हणजे काय? वेअर द डेटाबेस इज यूज, कुठे यूज केला जातो. सो फर्स्ट ऍप्लिकेशन डेटाबेस ऍप्लिकेशन बँकिंग. बँकिंग ऑल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे बँकिंग मध्ये आपण डेटाबेस यूज करतो. तुमचे बँकचे डिटेल्स बघा, प्रत्येक कस्टमरचा डिटेल बँक मध्ये असतो. बँक अकाउंट नंबर, देन अकाउंट होल्डर नेम, त्याचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स, विड्रॉल, डिपॉझिट, हे सगळे डिटेल्स त्या बँक मध्ये स्टोअर केलेले असतात. तुम्ही कधीही तुमच्या अकाउंट नंबर वरून तुम्ही डिटेल्स काय करू शकता, रिट्राईव्ह करू शकता. जे मगाशी सांगितलं की डेटाबेस मध्ये जो डेटा असतो ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युजर यू कॅन रिट्राईव्ह दॅट डेटा. तुम्ही काय करू शकता, तो डेटा ऍज पर दी रिक्वायरमेंट रिट्राईव्ह करू शकता. जर समजा तुम्ही तुमचा अकाउंट नंबर घेऊन बँकेत गेला आणि बँक मध्ये जर तुम्हाला तुमचे डिटेल्स बघायचे असतील तर एका अकाउंट नंबर वरती तुम्ही काय करू शकता, ऑल ट्रान्झॅक्शन रिट्राईव्ह करू शकता. म्हणजे तुम्ही विड्रॉल किती केलेला आहे, ट्रान्झॅक्शन सॉरी डिपॉझिट किती झालेलं आहे किंवा एनी अदर काही तुमच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, ते सगळं तुम्ही त्या अकाउंट नंबरचा यूज करून बघू शकता. सो अकाउंट नंबर काय झालं, दिस इज दी प्रायमरी की फॉर युनिक आयडेंटिफिकेशन. युनिक आयडेंटिफिकेशन साठी आपण तुम्ही त्याचा यूज करता. समजताय? जसं स्टुडंटचं सांगितलं होतं सेम तसंच. हे झालं बँकिंग. परत एअरलाइन्स, त्यामध्ये पण रिझर्वेशन असतील, शेड्यूल्स असतील, ते सगळं एअरलाइन्स मध्ये एअरलाइन्स ऍप्लिकेशन मध्ये तो सगळा डेटा स्टोअर केलेला असतो. परत युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेस म्हणा, त्यामध्ये रजिस्ट्रेशन, ग्रेड्स, परत सेल्स मध्ये कस्टमर्स, प्रोडक्ट्स, परचेस, म्हणजे ह्या सगळे ऍप्लिकेशन्स किंवा या ठिकाणी आपण डेटाबेसचा यूज करू शकतो. ऑनलाईन रिटेलर्स. ऑनलाईन रिटेलर्स मध्ये बघा, एखादं जर ऑनलाईन प्रोडक्ट आपण परचेस केलं तर आपण काय करतो, ट्रॅकिंग बघतो, ऑर्डर ट्रॅकिंग करू शकता. तुमचं प्रोडक्ट म्हणजे कुठपर्यंत आलेला आहे आपण ट्रॅकिंग करतो की प्रोडक्टची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण त्या ट्रॅकिंग नुसार अडॉप्ट करू शकतो. किंवा कस्टमाइज रेकमेंडेशन्स, म्हणजे समजा जर एखादी कोणतीही ऑनलाईन शॉपिंगची जर तुम्ही साईट ओपन केली तर तुम्हाला रेकमेंडेशन दिसतात. म्हणजे जास्त जे व्ह्यूज आहेत, ज्या प्रोडक्टला जास्त व्ह्यूज आहेत किंवा रिव्ह्यूज आहेत, लाईक्स जास्त आहेत, ते तुम्हाला रेकमेंड केलं जातं त्या कंपनीकडून, त्या साइट्स कडून रेकमेंड केलं जातं. ज्यावेळेस तुम्ही होम पेज ओपन करता कोणतंही, समजा फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असतील, आता तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगच्या साइट्स माहिती आहे, त्यातलं कोणतंही जर तुम्ही एखादं साईट ओपन केली तर त्यामध्ये तुम्हाला रेकमेंड केलं जातं की दिस प्रोडक्ट इज पॉप्युलर. म्हणजे जे पॉप्युलर प्रोडक्ट असतात ऍज पर दी रेटिंग ते स्टार्टला काय केलेले असतात, तुम्हाला डिस्प्ले होतात. किंवा तुम्ही जर युट्यूब चॅनल बघा, युट्यूब चॅनल ज्यावेळेस तुम्ही ओपन करता, पॉप्युलॅरिटी नुसार किंवा व्ह्यूज नुसार जे काही टुडेचे ट्रेंडिंग आहेत, ट्रेंडिंग व्हिडिओज आहेत, ते काय होतं तिथं डिस्प्ले केलं जातं. मग हे कसं डिस्प्ले केलं जातं, तर डेटाबेसचा यूज करून. डेटाबेस मध्ये हा सगळा रेकॉर्ड सेव्ह केलेला असतो आणि त्या डेटाबेस नुसार जे काही थिंग्स आहेत त्या सगळ्या रिट्राईव्ह केले जातात. देन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज मध्ये बघा, प्रोडक्शन असेल, इन्व्हेंटरी असेल, ऑर्डर असेल एखाद्या प्रोडक्टचं किंवा सप्लाय असेल, हे सगळं आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करू शकतो. आणि ह्युमन रिसोर्सेस, मग त्यामध्ये एम्प्लॉयचा रेकॉर्ड असेल, मग एम्प्लॉयचा रेकॉर्ड काय असणार, एक तर एम्प्लॉयचा नंबर असेल, नंबर जरी नसेल किंवा त्याचं एक आयडेंटिफिकेशन साठी त्याचा नंबर, परत त्याचं नेम असणार, डिपार्टमेंट असेल, डेझिग्नेशन असेल, हे झालं एम्प्लॉयचं रेकॉर्ड. किंवा त्याची सॅलरीज असेल, टॅक्स डिडक्शन, मग ते सगळा टॅक्सचा वेगळा एक डिपार्टमेंट असं. म्हणजे हे झालं तुमचे ऍप्लिकेशन्स जे आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करू शकतो. आणि ती इन्फॉर्मेशन ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युजर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काय करू ऍक्सेस करू शकता. ओके, दिस इज दी ऍप्लिकेशन्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम और डेटाबेस ऍप्लिकेशन.
banking, airlines, universities, sales, online retailers, manufacturing, and human resources. Okay, this is the applications of database. समजतंय का? Data, information, database, database systems, advantages, database management system, त्याची definition, disadvantages in file processing, advantages of DBMS. Next point बघा, relevance to agriculture research, uses of DBMS, RDBMS in agriculture. जे तुम्हाला मगाशी सांगितलं की आता ह्या डेटाबेसचा आपल्याला ऍग्रीकल्चर मध्ये काय यूज होणार आहे किंवा नॉर्मली कसा यूज केला जातो, or it is relevance to agriculture research or related to agriculture research. So data are valuable resources in agriculture research. They are generated at considerable expenses. म्हणजे agriculture field मध्ये पण आपण डेटाबेसचा यूज करतो. So much of agriculture research data is generated over several seasons through multidisciplinary and multi-occasional research. आता multidisciplinary means it combines or involves several rules or disciplines. त्यामध्ये multiple rules असतात किंवा disciplines असतात. and multi-occasional research. Okay, means multiple purpose research साठी आपण डेटाचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल कोणताही एखादा डेटा तुम्ही याच्यामध्ये स्टोर करू शकता आणि मॅनेज करू शकता आणि तो डेटा इफिशियंटली स्टोर आणि मॅनेज करण्यासाठी डीबीएमएस चा यूज केला जातो. फील्ड रिसर्च even at the individual level involves recording data in a number of experimental plots or farmers fields and over several seasons. आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहितीये की ऍग्रीकल्चर करणार. ओके, म्हणजे डेटा टेबल फॉर्मॅट मध्ये असेल, नॉर्मली टेबल फॉर्मॅट मध्येच असतो रोज आणि कॉलम्स मध्ये, किंवा एखादा वर्ड फॉर्मॅट मध्ये सेव्ह करा. थोडक्यात काय, कुठला तरी एखादा डेटा स्टोअर करायचा डेटाबेस मध्ये आणि तो डेटा ऍज पर दी रिक्वायरमेंट रिट्राईव्ह करायचा. सो डीबीएमएस enables such research data to be organized and managed efficiently both at the individual and multi-user level for purpose of analysis, decision making and presentation. DBMS मध्ये तुम्ही जो रिसर्च केलेला डेटा आहे तो मॅनेज करू शकता, ऑर्गनाइज करू शकता, एक तर इंडिव्हिज्युअली किंवा मल्टी युजर, म्हणजे स्वतः इंडिव्हिज्युअली तो डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी किंवा मल्टिपल युजर ऍट दी सेम टाइम तो डेटा रिट्राईव्ह करू शकतात. देन फॉर दी पर्पज ऑफ अनालिसिस, म्हणजे अनालिसिस करण्यासाठी, डिसिजन मेकिंग, कोणताही एखादा डिसिजन त्याचा यूज करून आपण डिसिजन घेऊ शकतो. शिवाय फॉर दी पर्पज ऑफ प्रेझेंटेशन, फॉर मेकिंग प्रेझेंटेशन. Then the users of research data can be the data in developing simulation model, designing agriculture policy and developing others. आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीम यूज करतो आपला जो टाइम आहे तो सेव्ह करण्यासाठी, टाइम आणि कॉस्ट सेव्ह करण्यासाठी. समजतंय? थोडक्यात काय तर ऍग्रीकल्चर फील्ड मध्ये पण आपण डेटाबेसचा यूज करतो. कोणताही एखादा रिसर्च जर केलं आणि तो डेटा आपण डेटाबेस मध्ये ऑर्गनाइज करू शकतो आणि मॅनेज करू शकतो. फॉर दी इंडिव्हिज्युअल अँड मल्टी युजर लेवल, फॉर इंडिव्हिज्युअल पर्पज म्हणजे स्वतःसाठी किंवा मल्टिपल युजर ऍट अ टाइम तो डेटा ऍक्सेस करू शकतात. फॉर दी पर्पज ऑफ अनालिसिस, डिसिजन मेकिंग अँड making of presentations. Okay, then for such users and also for individual researchers DBMS help. आता इथे समजा तसे युजर्स असतील म्हणजे मल्टिपल युजर्स किंवा इंडिव्हिज्युअल युजर्स असतील, इंडिव्हिज्युअल रिसर्चर्स असतील, तर त्यांच्यासाठी कसा डीबीएमएस हेल्प होतो. म्हणजे डीबीएमएस कसा डीबीएमएस म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा यूज कसा होतो. सो सेपरेट डेटा फ्रॉम ऍप्लिकेशन्स. द नीड टू डू दिस इज बिकमिंग मोर अँड मोर इम्पॉर्टंट इन मॉडर्न रिसर्च when data have to be shared between diverse users and application. म्हणजे ज्यावेळेस युजर आणि ऍप्लिकेशन
यांच्यामध्ये डेटा शेअर केला जातो किंवा डेटा त्यांच्यामध्ये शेअर केला जातो, तोच डेटा आपण ऍप्लिकेशन सेपरेट डेटा फ्रॉम दी ऍप्लिकेशन्स, म्हणजे ऍप्लिकेशन्स पासून तो डेटा सेपरेट केला जातो. म्हणजे जे युजर्स असतील आणि ऍप्लिकेशन असतील त्यांच्यामध्ये ज्या वेळेस गरज असेल रिसर्चची त्यावेळेसच तो डेटा प्रोव्हाइड केला जातो. अवॉइड अननेसेसरी डुप्लिकेशन ऑफ डेटा, म्हणजे जो डेटाची गरज नाही, ज्या डेटाची गरज नाही किंवा डुप्लिकेशन आहे त्या डेटामध्ये, तो डेटा तिथं अवॉइड केला जातो, म्हणजे तो डेटा रिमूव्ह केला जातो. परफॉर्म 2 बेसिक फंक्शन्स, कोणते फंक्शन्स परफॉर्म केले जातात? रीडिंग अँड एडिटिंग, म्हणजे एक तर फक्त डेटा तुम्ही रीड करू शकता. रीड करू शकता म्हणजे काय, तर तो डेटा ऍक्सेस करू शकता पण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. किंवा एडिटिंग, म्हणजे तो डेटा ऍक्सेस पण करू शकता आणि त्या डेटावरती चेंजेस पण करू शकता. ऑन दी डेटा रुटीनली अँड कन्सिस्टन्सी, then both require systematic and consistent identification of data. Systematic and consistent identification of data, म्हणजे सिस्टमॅटिक मॅनर मध्ये आणि कन्सिस्टंटली तो डेटा तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. दिस कॅन बी डिफिकल्ट विदाउट डीबीएमएस वेन डेटा आर लार्ज अँड कॉम्प्लेक्स. समजा जर तुमचा डेटा लार्ज अमाउंट मध्ये डेटा आहे आणि तो डेटा जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल, देन दिस इज इम्पॉसिबल विदाउट अ डीबीएमएस. जर डेटा लार्ज असेल तर डीबीएमएस चा यूज करूनच तुम्ही तो डेटा आयडेंटिफाय करू शकता, रीड करू शकता किंवा एडिट करू शकता. When data are large and complex, they need to be carefully structured to identify specific data and eliminate redundancy and inconsistency in the database. ज्यावेळेस डेटाबेस लार्ज असतो आणि कॉम्प्लेक्स असतो, कॉम्प्लेक्सिटी मीन्स इट नॉट बीइंग सिम्पल और द स्टेट और क्वालिटी ऑफ बीइंग कॉम्प्लिकेटेड. एकतर ते कॉम्प्लिकेटेड असणार किंवा सिम्पल नसणार, मीन्स कॉम्प्लेक्सिटी. ज्यावेळेस डेटा लार्ज असतो, लार्ज अमाउंट मध्ये डेटा अवेलेबल आहे आणि तो डेटा कॉम्प्लेक्स असेल तर तो डेटा इट नीड्स टू स्ट्रक्चर इट केअरफुली फॉर दी इलिमिनेट डेटा अँड इलिमिनेट रिडंडन्सी. जर आपल्याला रिडंडन्सी मीन्स इलिमिनेट करायची असेल, रिडंडन्सी मीन्स काय, नो लॉंगर निडेड और युजफुल. जर आपल्याला जो डेटा लॉंगर यूज करायचा असेल आणि इनकन्सिस्टंट डेटा असेल तर त्यासाठी आपल्याला डीबीएमएस चाच यूज केला जातो. सो डीबीएमएस मीन्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम परमिट दिस, त्यामध्ये डीबीएमएस सिस्टीमचा यूज केला जातो. सो डेटाबेस मॅनेजमेंट कन्सेप्ट्स आर सेंट्रल टू दी newer tools of agriculture research like GIS means GIS means काय असतं तर geographic information system, and this system is used for gathering, managing and analyzing data for analysis of data. GIS system म्हणजे geographic information system आणि त्याचा यूज काय केला जातो, इन्फॉर्मेशन गॅदर करण्यासाठी म्हणजे ती इन्फॉर्मेशन ऍक्सेप्ट करण्यासाठी, फॉर मॅनेजिंग इन्फॉर्मेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा, आणि जो डेटा आहे तो अनालिसिस करण्यासाठी आपण GIS सिस्टीमचा यूज करतो. इन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट रिसर्च हे ऍप्लिकेशन्स आहेत किंवा टूल्स म्हणा ऍग्रिकल्चर रिसर्चचे. देन बायो इन्फॉर्मॅटिक्स, मग त्यामध्ये प्लांट अँड अॅनिमल सायन्स रिसर्च. ओके, हे ऍग्रिकल्चरचे टूल्स आहेत, ह्याच्यामध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंटची कन्सेप्ट यूज करतो GIS मध्ये आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स. GIS means geographic information system. This is used for gathering, managing and analyzing data, and bioinformatics in plant and animal science research. So some of the examples areas of agriculture research and policy where database are useful because of large variety and complexity of data. आता ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये आपण डेटाबेसचा यूज कुठे करतो ते पॉइंट्स दिलेले आहेत आणि का करतो, फॉर लार्ज व्हरायटी अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ डेटा. डेटा लार्ज व्हरायटी मध्ये आहे आणि कॉम्प्लेक्स डेटा आहे, त्या ठिकाणी आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा यूज करतो. So administration and management, planning and policy, natural resource management, managing coordinated projects, genetic resource classification, experimental station management.
बायो इन्फॉर्मॅटिक्स, जिओनॉमिक्स अँड प्रोटिओमिक्स. ओके, हे झाले युज्ड. नेक्स्ट पॉइंट बघा, समजताय का? रिलेव्हन्स टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम्स और इन ऍग्रिकल्चर रिसर्च. ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा यूज कुठे केला जातो आणि कसा केला जातो? ओके, सो नेक्स्ट पॉइंट, डेटा रिप्रेझेंटेशन डेटाबेस. डेटाबेस मध्ये मोस्ट फॅमिलियर वे ऑफ रिप्रेझेंटिंग डेटा अबाउट एंटिटीज. Most of familiar way of representing data about entities. It distinguishable real world objects with common properties. Examples of entities are students, employees, states, district, farmers, field plot, fertilizers, rainfall, etc. is in the form of tables or data files. हे सगळ्यांना माहिती आहे how to represent data in database. एक तर entities. So entities, what is the entities or which entities we have seen? For example, students. आपण entities बघितलेले आहेत. Students, employees, नंतर customer fill करतो in the format of or in the form of tables or data files. कोणत्याही entities मध्ये तुम्ही data fill करू शकता. So tables are two-dimensional structures consisting of columns and rows. All of you already know that tables are two-dimensional structures. This consists of त्यामध्ये columns आणि rows यांचं combination आहे. The columns are called fields and the rows are called records in database terminology. This is the most important concept for the fill in the blank fields. असं म्हणायचं. Second name. And rows are called records and the rows is also called as the records in database terminology. Database concept मध्ये आपण column ला field आणि rows ला records असं म्हणतो. Then this in a table data are stored in fields and records. म्हणजे नॉर्मली म्हणताना कसं म्हणायचं? Data are stored in fields and records. Field means columns and record means rows. समजताय? How to represent data in database? By using entities. Entities means some example of entities are given like students, employees, state, district, farmers, field plots, fertilizers and rainfall. This is the examples of entities. Okay, so normally data are represented in table format or table format consists of rows and columns. Understand? हे तर सगळ्यांना समजलं की डेटा नॉर्मली टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर केला जातो आणि टेबल फॉर्मॅट म्हणजेच काय असणार आहे? तर रोज आणि कॉलम्स असणार आहेत. सो रोज is also called as the records and column is also called as the fields. So normal in database terminology, database च्या concept मध्ये असं आहे. Columns are called fields and rows are called records. So data are stored in fields and records. Okay. So field is a basic unit of representing information about an entity. Entity तो तुमचं जे मेन आहे ऑब्जेक्ट आहे रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट म्हणजे एंटिटी. सो फील्ड म्हणजे कॉलम. सो फील्ड इज बेसिक युनिट ऑफ रिप्रेझेंटिंग इन्फॉर्मेशन अबाउट अन एंटिटी. फील्ड काय आहे? बेसिक युनिट कशासाठी? फॉर रिप्रेझेंटिंग इन्फॉर्मेशन अबाउट अन एंटिटी. एंटिटीशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे those information are represented by using the unit field. समजतंय? एंटिटी म्हणजे समजा स्टुडंट एंटिटी घेतली तर स्टुडंट एंटिटीशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कुठे रिप्रेझेंट केली जाते? इन फील्ड. फील्ड म्हणजेच काय? तर कॉलम. ओके, कॉलम मध्ये इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट केली जाते रिलेटेड टू एंटिटी. So each field refers to one attribute or property of the entity. तर प्रत्येक फील्ड मध्ये each field refers to one attribute or property of the entity. म्हणजे एका फील्ड मध्ये एका कॉलम मध्ये एंटिटीचा एक ऍट्रिब्यूट असतो किंवा एक प्रॉपर्टी असते. समजतंय? आपण नेक्स्ट फिगर मध्ये बघणार आहोत.
एका फील्ड मध्ये, म्हणजे एक फील्ड म्हणजेच काय तर एक कॉलम झाला. ओके, तर एका कॉलम मध्ये, एका फील्ड मध्ये एका एंटिटीची एक प्रॉपर्टी किंवा एक ऍट्रिब्यूट असतो. फॉर एक्झाम्पल, नेम इज द फील्ड और ऍट्रिब्यूट ऑफ एंटिटी एम्प्लॉय इन अन एम्प्लॉय टेबल और डेटा फाईल. समजा आपल्याकडे एम्प्लॉय नावाची एक एंटिटी आहे. ओके, म्हणजे एम्प्लॉय नावाचा एक डेटा आहे. त्याच्यामध्ये नेम ही काय झाली, फील्ड झाली. जसं मी सांगितलं, एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय नंबर, ऍड्रेस. मग हे काय झाले, तर दीज आर दी फील्ड्स, म्हणजे कॉलमची नावं झाली ना ही. एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय नेम. आता इथं वरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यात बघा, इथं दिसतंय का, कस्टमर. मग कस्टमर काय झाली, एंटिटी झाली. ओके, देन फील्ड्स, कस्टमर डेटाबेस कन्सिस्ट द फील्ड्स. फील्ड्स म्हणजे काय आहे, कॉलम आहे, आणि रेकॉर्ड्स मीन्स रोज आहेत. सो फील्ड्स कोणते आहेत, सी नेम, सी नंबर अँड सी सिटी. म्हणजे कस्टमर नेम, कस्टमर नंबर अँड कस्टमर सिटी. दीज आर दी फील्ड्स दॅट आर कन्सिस्ट इन दी कस्टमर डेटाबेस. सेम तसंच इथं पण दिलेलं आहे. एम्प्लॉय नावाची फील्ड आहे किंवा डेटा फाईल आहे, आणि त्याच्यामध्ये नेम ही एक फील्ड आहे किंवा ऍट्रिब्यूट आहे एंटिटीचा. एज इज अनदर सच ऍट्रिब्यूट फॉर दी सेम एंटिटी. म्हणजे सेम एंटिटी साठी परत कोणता ऍट्रिब्यूट घेतलेला आहे, एज घेतलेला आहे. म्हणजे नेम आणि एज दोन झाले. टेम्परेचर अँड रेनफॉल आर फील्ड्स और ऍट्रिब्यूट्स ऑफ दी एंटिटी वेदर इन अ वेदर टेबल और डेटा फाईल. आता नेक्स्ट टेबल घेतलेला आहे वेदर नावाचा. पहिला टेबल जो झाला आपला एम्प्लॉय टेबल. एम्प्लॉय टेबल मध्ये दोन एंटिटीज घेतलेल्या आहेत, नेम आणि एज. समजतंय, एम्प्लॉय मध्ये दोन एंटिटीज घेतलेल्या आहेत, एम्प्लॉय नेम आणि त्याचं एज. मग तसंच नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेला आहे, टेम्परेचर आणि रेनफॉल आर फील्ड्स और ऍट्रिब्यूट. टेम्परेचर आणि रेकॉर्ड हे झाले, रेनफॉल हे झाले फील्ड्स. कोणत्या एंटिटीचे, तर वेदर हे झाली एंटिटी किंवा वेदर नावाचा दुसरा एक टेबल आहे, आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि रेनफॉल अशा दोन फील्ड्स आहेत. सो प्लॉट नंबर, डेट्स ऑफ सोविंग आर फील्ड्स ऍट्रिब्यूट्स ऑफ दी एंटिटी. एक्सपेरिमेंटल प्लॉट डेटा फाईल. आता नेक्स्ट जो आहे प्लॉट डेटा फाईल, त्याच्या परत एंटिटीज आहेत, प्लॉट नंबर, डेट ऑफ सर्विंग, परत डिस्ट्रिक्ट नेम, एरिया एक्सेट्रा आर डेटा फील्ड्स करस्पॉन्डिंग टू दी एंटिटी डिस्ट्रिक्ट. म्हणजे डिस्ट्रिक्ट साठी परत डिस्ट्रिक्ट नेम, डिस्ट्रिक्ट एरिया. समजतंय का, म्हणजे इथे ज्या एंटिटीज दिलेल्या आहेत त्या एंटिटीचे ऍट्रिब्यूट किंवा फील्ड दिलेले आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल जसं स्टुडंटचं घेतलं, स्टुडंट मध्ये काय, आता स्टुडंट ही झाली एंटिटी किंवा स्टुडंट झाला डेटा फाईल किंवा फाईल नेम किंवा टेबल नेम म्हणा स्टुडंट. मग त्याच्यामध्ये एंटिटीज किंवा ऍट्रिब्यूट्स कोणते येणार, तर स्टुडंटचा नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर, स्टुडंटचं नेम, ऍड्रेस. ह्या झाल्या एंटिटी, सॉरी ह्या झाल्या फील्ड्स. फील्ड्स म्हणजे ऍट्रिब्यूट. सेम तसंच इथं एम्प्लॉय, एम्प्लॉयचं नेम, एज, परत टेम्परेचर, रेनफॉल हे वेदरचं, वेदर टेबल, आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि रेनफॉल. नंतर नेक्स्ट जर घेतली एंटिटी, प्लॉट नंबर, डेट्स ऑफ सोविंग हे झाले एंटिटी. एक्सपेरिमेंटल प्लॉट, नंतर डिस्ट्रिक्ट, नेक्स्ट एंटिटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टचा नेम, डिस्ट्रिक्टचा एरिया. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड ज्या काही आपण फील्ड्स घेतो, दिस इज कॉल्ड एज दी फील्ड्स और ऍट्रिब्यूट्स ऑफ दॅट एंटिटी. ओके, डेटा रिप्रेझेंटेशन इन डेटाबेस. नेक्स्ट, रेकॉर्ड्स. फील्ड समजले सगळ्यांना. फील्ड्स म्हणजे थोडक्यात काय, कॉलम्स असणार आहेत. कोणताही एखादी एंटिटी घेतली तर त्याच्याशी रिलेटेड जे काही कॉलम्स आहेत, दोज कॉलम्स आर नोन ॲज फील्ड्स. अँड द नेक्स्ट पॉइंट इज रेकॉर्ड्स. सो व्हॉट इज रेकॉर्ड्स? रेकॉर्ड्स आर ऍक्च्युअल डेटा. आता हे झाले कॉलम्स. तर data of all fields for one entity. For example, text, numbers, dates, etc. representing say name, age, date of birth, etc. For any one employee in the employee's data file or soil type,
texture available, water capacity, etc. In soil data file, district number, name and area in a district data file, etc. ओके, म्हणजे थोडक्यात काय दिलेलं आहे की समजा जर एम्प्लॉय हा जर एक एंटिटी असेल किंवा एम्प्लॉय दिस इज द वन एंटिटी, देन एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय नेम, these are the fields in that entity or attribute of entity. Then records, मग एम्प्लॉयचं नेम, फॉर एक्झाम्पल ABC हे झालं एम्प्लॉयचं नेम. नंतर एम्प्लॉयचा नंबर 001, ऍड्रेस काही तुम्हाला जो पाहिजे तो ऍड्रेस. ओके, मग हे झालं त्याचा रेकॉर्ड झाला. म्हणजे एका एंटिटी मध्ये आपण एक रेकॉर्ड ऍड केलेला आहे. त्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा खाली टेबल ऑफ डिस्ट्रिक्ट मध्ये. आता इथं टेबल ऑफ डिस्ट्रिक्ट दिलेला आहे. आता आपला टेबलचं नेम काय असणार आहे किंवा एंटिटी कोणती आहे तर डिस्ट्रिक्ट ही झाली एंटिटी. ओके, त्यामध्ये आता आपल्याला फील्ड्स बघायचे. फील्ड्स आता इथं 3 दिलेले आहेत, मला वाटलं 2च घ्यायचे, डिस्ट्रिक्ट, एरिया, पॉप्युलेशन. हे झाले फील्ड्स. फील्ड्स म्हणजे थोडक्यात काय तर हे झाले कॉलम्स. ओके, कॉलमचे नेम कोणते दिलेले आहेत, डिस्ट्रिक्ट आहे, एरिया आणि पॉप्युलेशन. दोज आर दी फील्ड्स ऑर ऍट्रिब्यूट किंवा कॉलम, काहीही तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत तर रेकॉर्ड दिलेले आहेत. इथं ब्रॅकेट मध्ये दिसतंय बघा, नंबर ऑफ फील्ड्स इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. फील्ड्स म्हणजे काय तर जेवढे कॉलम्स आहेत दोज कॉलम्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज नंबर ऑफ फील्ड्स. अँड दी रेकॉर्ड्स मीन्स नंबर ऑफ रेकॉर्ड मीन्स नंबर ऑफ रोज ऑफ डेटा. जेवढ्या रोज तेवढे रेकॉर्ड्स आणि जेवढे कॉलम्स तेवढ्या फील्ड्स. डिस्ट्रिक्ट, एरिया, पॉप्युलेशन हे झाले नंबर ऑफ फील्ड्स और नंबर ऑफ कॉलम्स. अँड खाली जे 3 रोज दिलेले आहेत दोज आर दी नंबर ऑफ रेकॉर्ड्स. किती रेकॉर्ड्स आहेत डिस्ट्रिक्ट मध्ये 3 रेकॉर्ड्स आहेत आणि कॉलम्स किती आहेत 3 कॉलम्स आहेत. ओके, आता जर मला वाटलं मला 4th नंबरचा रेकॉर्ड ऍड करायचा आहे, सो दिस इज द मॅनिप्युलेशन्स ऑफ दिस परफॉर्म सम ऑपरेशन्स ऑन दॅट टेबल. हा टेबल आहे डिस्ट्रिक्टचा, त्या टेबल वरती आपण काय करणार आहोत तर इन्सर्ट हा ऑपरेशन परफॉर्म करणार. म्हणजे एखादा रेकॉर्ड तुम्ही इन्सर्ट करू शकता रोला. जर एखादा तुम्हाला फील्ड इन्सर्ट करायची किंवा कॉलम इन्सर्ट करायचे तो पण तुम्ही तिथं इन्सर्ट करू शकता. ओके, these are the concept of records. समजतंय how to represent data in database. Data representation in table format. Table consists of 2-dimensional structures, columns and rows. Columns are also called as fields and rows are also called as records. So field is the basic unit of representing information, which is also called as the columns, and the records are actual data such as text, numbers or dates for each attribute field in the table. Okay, आणि figure. समजतंय का? These are the concept of database. What is data? What is difference between data and information? Database system, its advantages, database management system, its definition, then disadvantages in file processing, advantages of DBMS applications, okay, or relevance to agriculture research. Data representation in database, fields and records. हे पॉइंट्स आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यामध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे 4 टाइप्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. जर ह्या आतापर्यंत घेतलेल्या पॉइंट्स मध्ये जर काही शंका असेल तर ग्रुपवरती मेसेज टाका किंवा कसंही तुम्ही पर्सनली ग्रुपवरती टाका. म्हणजे जर दुसरी कोणाची अजून शंका असेल तर ते पण क्लिअर होऊन जाईल. ओके, याचे प्रेझेंटेशन मी तुम्हाला ग्रुपवरती टाकते. ठीक आहे, एंड करते मी लेक्चर. रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.